Good evening. Yes, you can unmute now. काल मी आपल्याला काही होमवर्क दिलेला होता की आपल्या ड्रीम्सची एक रफ लिस्ट बनवायची होती किंवा रफ एक त्याच्यावरती काम करायचं होतं. केलं आपण सर्वांनी? येस, नो? अनम्यूट करू शकता तुम्ही, और यू कॅन राईट इन चॅट ऑल्सो. येस, शिल्पाजी केलं आहे? लिस्ट बनवलेली आहे. लिस्ट म्हणजे काय, फक्त एक विचार करायला सांगितला होता. लिस्ट आपल्याला आजच्या असाइनमेंट आजच्या सेशनमध्ये मी सांगणार आहे की एक्झॅक्टली लिस्ट कशी बनवायची आपल्या ड्रीम्सची. ओके, आपण सुरू करूया. आय थिंक रोज 15 पार्टिसिपंट्स असतात म्हणून मी थांबले होते इतका वेळ, पण अजूनही 8च पार्टिसिपंट्स दिसत आहेत. बट आय थिंक वी शुड स्टार्ट नाऊ. येस, कोण रीडर आहे आजचा? एनीवन रेडी टू रीड? मी करू रीड? येस येस, नाव सांगा. येस, कोण वाचणार आहे? नाव सांगा. राहुल प्रदेशी. येस येस, वाचू शकता तुम्ही. ओके, आपण सुरू करूया. जादूचे पुस्तक. जादूचे पुस्तक. कृतज्ञता व्यक्त करताना सर्वोत्तम गुणग्रहण म्हणजे केवळ ते शब्द उच्चारणे नव्हे, तर ते अंगी बांधून त्याचप्रमाणे आचरण करणे हे आपण कधीही विसरता कामा नये. जॉन एफ केनेडी 1917 ते 1963, अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष. ओके, सो कृतज्ञता व्यक्त करताना सर्वोत्तम गुणग्रहण म्हणजे काय, फक्त ते शब्द उच्चारायचे नाही आहेत. म्हणजे आपण बघितलं आहे की कृतज्ञता म्हणजे नेमकं काय, तर थँक्यू म्हणणं किंवा आभार प्रकट करणं. पण हे फक्त शब्द उच्चारायचे नाही आहेत, तर ते अंगी बाणवायचे आहेत आणि त्याप्रमाणे आचरण करायचं आहे. म्हणजे काय, जसं की आपण बघतो की शिवजयंती आली की बरीच तरुणाई जिकडे तिकडे रस्त्याने झेंडे घेऊन गाड्यांवरनं फिरत असतात. मग ॲक्च्युली त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांचे गुण आहेत का? का नुसतंच आपलं झेंडे घेऊन फिरायचं, जोरजोरात ओरडायचं, किंचाळायचं, किंवा काय ते मोठे काय म्हणतात ते वॉल वगैरे भित्ती म्हणतात ना म्युझिकच्या, त्या लावून नाच गाणं करणं. सो याला काय म्हणतात, याला उत्तम आचरण म्हणणार नाही किंवा त्या व्यक्तीचं गुणग्रहण करणं म्हणता येणार नाही. सो गुणग्रहण म्हणजे काय, तर ती कृतज्ञता तुमच्या अंगी तुम्ही तेवढी बाणवायला पाहिजे. येस, पुढे वाचा. या पुस्तकात 28 जादूची कृती विशिष्ट पद्धतीने. एकच मिनिट, मी सगळ्यांना म्यूट करते कारण डिस्टर्बन्स खूप आहे. येस, राहुलजी तुम्ही आता अनम्यूट करू शकता. या पुस्तकात 28 जादूंची कृतीचे विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला कृतज्ञतेची जादूमय शक्तीचा वापर करून तुमचं आरोग्य, पैसा, नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंधी यामध्ये क्रांतिकारक बदल कसे करावे, तुमच्या मनातील लहान इच्छाची पूर्तता आणि मोठ्या स्वप्नांची परिपूर्तता कशी करावी हे तुम्ही शिकाल. प्रश्न सोडवण्यासाठी आणि कोणतेही नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी कृतज्ञता प्रत्यक्ष आचरणात कशी आणायची हेही तुम्ही शिकाल. येस, सो या पुस्तकामध्ये आता उद्यापासून आपला डे 1 चालू होणार आहे. सो पुढचे 28 दिवस 28 जादूच्या कृती आहेत ज्या तुम्हाला रोजच्या रोज करायच्या आहेत. आणि या कृती रॉन्डा बर्ननी इतक्या सुंदर पद्धतीने डिझाईन केलेल्या आहेत की आपल्याला करतानासुद्धा खूप मजा येणार आहे. आणि ते करताना आपल्याला जाणवणार आहे की आपल्या आयुष्यामध्ये खरोखरच जादू व्हायला सुरुवात झालेली आहे. मग ह्या जादू कोणकोणत्या एरियातल्या, तर तुमचं आरोग्य असू देत, पैसा, नोकरी, व्यवसाय किंवा नातेसंबंध, किंवा तुमच्या पर्सनल काही इच्छा असतील, त्या सर्व इच्छांची पूर्ती तुम्हाला करता येणार आहे.
जीवन बदलून टाकणारे हे ज्ञान वाचताना ते तुम्हाला मोहून टाकेल. पण तुम्ही जे शिकलात तर ते तुम्ही प्रत्यक्ष आचरणात आणलं नाहीत, तर ते ज्ञान तुमच्या हातातून निसटून जाईल आणि तुमचे आयुष्य सहजी बदलून टाकणाऱ्या ज्या संधीकडे तुम्ही आकर्षित झाला होतात, ती निघून जाईल. असं तुमच्याबाबत घडू नये यासाठी तुम्हाला 28 दिवस कृतज्ञतेचे सराव करावा लागेल. म्हणजे तुमच्या पेशींमध्ये, सुप्त मनामध्ये ती भावना राहील व तेव्हाच ती तुमचं आयुष्य बदलू शकते कायमचं. येस. हे जे ज्ञान आहे, हे आता तुम्ही रोज येताय 9 वाजता, 9 ते 10 अटेंड करताय. तुम्हाला ऐकायला छान वाटतंय. अगदी काय म्हणता येईल, मन रंजवून टाकणारं, असं मनोरंजक असं हे रोजचं पुस्तक आहे. जादू हे पुस्तक. हे ज्ञान तुम्हाला खूप सारं मिळणार आहे. पण जर का तुम्ही त्याची असाइनमेंट केली नाही, प्रत्यक्ष आचरणात आणणं म्हणजे काय? जर का तुम्ही त्याची असाइनमेंट केली नाही रोजच्या रोज, तर ते ज्ञान तुमच्या हातातून इतकं सहजासहजी निसटून जाईल की तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही. आणि ज्या संधी खरं तर तुमच्याकडे अट्रॅक्ट होत होत्या, छोटे छोटे मॅजिकमधनं तुम्हाला ते क्लू मिळत जाणार आहे की खरोखरच तुमचं एखादं ड्रीम आहे आणि त्या ड्रीमच्या दिशेने तुमची वाटचाल चालू आहे. तर ह्याचे हिंट तुम्हाला मिळत जाणार आहे. पण जर का याच्यामध्ये तुम्ही गॅप केला किंवा आचरणात जर का या असाइनमेंट आचरणात आणल्या नाहीत, तर ह्या इझिली तुमच्या हातातून एखादी रेती हातातून निसटून जाते त्याप्रमाणे निसटून जाणार आहे. सो हे जर का आपल्याला घडू द्यायचं नसेल, तर तुम्हाला 28 दिवस कंपल्सरी या कृतज्ञतेचा सराव करायचा आहे. कृतज्ञतेचा हा सराव सलग 28 दिवसात पूर्ण करण्यात यावा, या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला कृतज्ञता ही तुमची सवय बनवता येईल आणि एक नवीन जीवन पद्धती सुरू करता येईल. या सलग दिवसामध्ये मनाच्या एकाग्रतेने प्रयत्न करून कृतज्ञतेचा सराव केला, ती वाणवली, तर तुमच्या जीवनात खात्रीने जादू घडून येईल, अगदी झटपट. येस, अगदी झपाट्याने. पुढे वाचू? हां, पुढचा एक पॅराग्राफ वाचा. अगदी झपाट्याने. प्रत्येक जादूमय कृती शिकवणुकीची एक गुप्त संपत्ती असल्याने तुमच्या ज्ञानात विविध प्रकारे मोठ्या प्रमाणावर भर पडेल. जीवनाचं कार्य कसं चालतं हे प्रत्येक कृतीमध्ये तुम्हाला अधिक अधिक समजून येईल व तुम्ही जी स्वप्न बघितली होते ते प्रत्यक्षात आणणे किती सोपे आहे हे तुम्हाला कळेल. मॅम पुढे करा. दिसतंय? हे तुम्हाला कळेल. हं. हो. अ, ओके. एक मिनिट हां. पहिल्या 12 एक मिनिट. आता ही कृतज्ञतेची सवय कशी बनवायची? आता बघा, एखादी बिल्डिंग ज्यावेळेला रचायची असते, त्यावेळेला आधी आपल्याला पाया भक्कम करायला लागतो किंवा जी लेवल आहे जमिनीची, जी सपाट लेवल आहे, त्याच्यावर डायरेक्ट आपल्याला इमारत उभी करता येत नाही. त्याच्यासाठी आधी पाया खणावा लागतो, बरोबर? तर हा पाया आपल्याला आधी खणायचा आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू एक एक मजले चढवायचे आहेत. तर हा पाया कसा खणायचा हे आपण बघणार आहोत पहिल्या 12 कृतींमध्ये. वाचा. मॅम थोडं खालती करा ना. दिसत नाहीये का? पहिल्या 12 कृती हो दिसतंय ना, आता बरोबर आहे. पण ते जे राईट साईडला लास्टचे आहेत ना, लास्टचे 1-2-3 वर्ड्स दिसत नाहीये. बरं बरं. म्हणजे शेवटचा शब्द फक्त. पहिल्या 12 कृतीमध्ये कृतज्ञतेचे जादूमय शक्तीचा उपयोग तुमच्या तुम्ही मोबाईल वापरताय का? कार्य हो. मोबाईलवरती ना जरा स्क्रीनवरती टच स्क्रीन असते ना, त्याला जरा हलवून बघा, म्हणजे ती ॲडजस्ट करता येईल तुम्हाला. ओके. हां. हो बरोबर आलं आलं. हां. पहिल्या 12 कृतीमध्ये कृतज्ञतेचे जादूमय शक्तीचा उपयोग तुमच्याकडे सध्या काय आहे आणि गतकाळात तुमच्याकडे काय मिळालं हे सांगण्यासाठी करण्यात आलं आहे. कारण तुमच्याकडे काय आहे आणि तुम्हाला काय मिळालं आहे याबद्दल जर तुम्ही कृतज्ञ राहिला नाहीत, तर जादू काम करणार नाही आणि तुम्हाला आणखीन मिळणार नाही. या 12 कृतीमधून कृतज्ञतेची जादू लगेचच काम करायला लागणार आहे. येस. 12 कृती म्हणजे 12 दिवस. पण अगदी तेवढा वेळ पण थांबायची गरज नाही आहे. कित्येक लोकांना पहिल्या 3-4 दिवसांमध्ये, पहिल्या आठवड्यामध्येच अनुभव यायला सुरुवात होते. कारण जितकी तुमची कृतज्ञता जास्त असते, तितक्या फास्ट, तेवढ्या तीव्र स्पीडनी ही कृतज्ञता काम करायला लागते. सो
हे जे 28 धडे आहेत त्यातले पहिले 12 धडे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर आधीच्या पूर्वायुष्यात आपल्याला काय मिळालं आहे किंवा आत्ता आपल्या वर्तमान काळामध्ये आपल्याकडे काय आहे याच्यासाठी तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यामुळे त्याच्या पुढे 10 कृती पुढे वाचा. त्यानंतरच्या त्यानंतरच्या 10 कृतीमध्ये कृतज्ञतेचे जादूमय शक्तीचा वापर तुमच्या इच्छा, स्वप्न आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कसा करता येईल हे सांगण्यासाठी करण्यात आला आहे. या 10 कृतीचे आचरणाने तुमची स्वप्न प्रत्यक्ष येतील आणि तुमच्या आयुष्यातील परिस्थिती जादूमयरित्या बदलल्याने तुम्हाला दिसून येईल. येस, पहिल्या 12 कृती झाल्या. शेवटच्या 6 कृतीचे एक मिनिट. पहिल्या 12 कृती झाल्या आपल्याला पूर्वायुष्यात किंवा पास्टमध्ये मिळालेल्या गोष्टींसाठी कृतज्ञता. आता पुढच्या 10 कृतींमध्ये काय करायचं आहे की तुमची स्वप्न ती मिळवण्यासाठी कशी कृतज्ञता व्यक्त करायची ते आपल्याला बघायचं आहे. हे आपण त्या लेसनमध्ये बघत जाणार आहोत. आणि शेवटच्या 6 कृतींमध्ये तुम्ही एका वेगळ्या लेवलला पोहोचणार आहात की ज्यामध्ये तुम्हाला मी वाचते हा पॅराग्राफ. जिथे तुम्ही शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक पेशीमध्ये कृतज्ञता भरून घ्याल. कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर इतरांना मदत करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी आणि आयुष्यभर ज्या नकारात्मक परिस्थितीला किंवा घटनांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं त्यात सुधारणा करण्यासाठी कसा करायचा हे तुम्ही शिकाल. म्हणजे ती इतकी तुमच्या नसानसामध्ये भिनलेली असेल कृतज्ञता की तुम्हाला त्या शक्तीचा वापर इतरांसाठी करता येणार आहे. इतरांचे प्रश्न सोडवण्यासाठी, इतरांच्या आयुष्यामध्ये एखादे प्रॉब्लेम्स आलेले असतील की ज्याच्यामधून त्यांना मार्ग मिळत नाही आहे, तर त्यामध्ये आपण मदत करू शकतो. हा पॅराग्राफ थोडासा ब्लर आहे, हा मी वाचते. या कृतींसाठी तुम्हाला कॅलेंडरमधला वेळ वेगळा राखून ठेवण्याची गरज नाही आहे. यातील प्रत्येक कृती आणि आचरण आठवड्यातील कामाचा दिवस असो किंवा आठवड्याचे शेवटचे दिवस असो, सुट्टी असो किंवा दीर्घकाळ सुट्टी असो, प्रत्येक दिवशी तुम्हाला करता येईल. कारण कृतज्ञता ही कोठेही नेता येण्याजोगी, तुम्हाला जिथे जायचे आहे तेथे घेऊन जाता येण्यासारखी गोष्ट आहे. आणि ती बरोबर असल्याने तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे ही जादू घडून येते. आता बघा, वेगळा वेळ काढायची गरज नाही आहे. आपण जरी जॉब करत असाल, तुमचा बिझनेस असेल किंवा काही इतर गोष्टींमध्ये बिझी असाल, तरीही ती कामं करता करता तुम्हाला ही गोष्ट करता येणार आहे, ही कृतज्ञतेची जादू. पण आता सध्याच्या स्थितीमध्ये तर लॉकडाऊनच आहे, त्यामुळे मला तरी वाटतं की वेळ असणार आहे. तर या वेळेचा सदुपयोग करा. फक्त एक स्ट्रक्चर बनवा, एक पर्टिक्युलर टायमिंग ठेवा. मी तर सांगेन की एक पर्टिक्युलर जागासुद्धा ठेवा की समजा बेडवर असेल किंवा तुमचं टेबल असेल, त्या टेबल चेअरवरती बसायचं आहे. पेन आणि आपली नोटबुक घेऊन बसायचं आहे. येस. मात्र जर का तुमचा एखादा दिवस चुकला तर आत्तापर्यंत तुम्ही जे केलं त्याची गतीच तुम्ही हरवून बसण्याची शक्यता आहे. हे वाक्य लक्षात घ्या की 28 दिवस तुम्हाला काहीही करून वेळ काढायचाच आहे या असाइनमेंटसाठी. जर एखाद्या दिवशी तुम्हाला वाटलं अरे मला कंटाळा आला आहे, मला नाही करायचं, तर लक्षात घ्या तुम्हाला 3 दिवस मागे यावं लागतं. हे बघा, असं घडू नये, तुमची जादू कमी होऊ नये यासाठी तुमचा जर एखादा दिवस चुकला तर मागचे गेलेले 3 दिवस मोजा आणि तेव्हापासून परत कृतीचे आचरण करायला लागा. म्हणजे काय बघा, 3 दिवस तुम्हाला परत मागे यायला लागणार आहे. आणि इथं काय घडतं नेमकं ते सांगते. तुम्ही समजा दिवस 8पर्यंत तुम्ही व्यवस्थित केलेले 8वी असाइनमेंट आणि त्या दिवशी 9वी असाइनमेंट तुमची समजा मिस झाली, तुम्ही नाही केली काही कारणाने, तर तुम्हाला 9व्या दिवसाच्या आधीचे 3 दिवस म्हणजे 6व्या दिवसाला परत यावं लागणार आहे. आणि 6व्या दिवसापासून परत तो स्पीड पकडायला आपल्याला अवघड जातो. जरी तुम्ही म्हटलात की हां मी करेन, पुन्हा 6व्या दिवसापासून परत ती असाइनमेंट करेन, पण तसं नाही होत आणि मग कंटाळा केला जातो आणि मग मध्येच ती साखळी जी आहे ती तुटून जाते. सो कंटिन्युटी ठेवा, स्वतःला प्रॉमिस करा. येस, पुढे वाचा. काही कृतींची आखणी. काही कृतींची आखणी सकाळसाठी केली आहे तर काहींची संपूर्ण दिवसासाठी केली आहे. म्हणून प्रत्येक दिवशी सकाळी पहिल्यांदा काय काय करायचं हे आधीच वाचून ठेवा. काही कृतींचं वाचन आधीच्या रात्री करावं लागेल, कारण सकाळी तुम्ही झोपेतून उठलात की त्याचे आचरण करावं लागेल आणि त्या केव्हा करायच्या हे मी तुम्हाला सांगेन. पुढील दिवशी काय काय करायचं याची तयारी करण्यासाठी आधीच्या प्रत्येक रात्री झोपी जाण्यापूर्वी तुम्हाला त्या संबंधित वाचन करायला लागेल. तुम्हाला जर शक्य असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय काय करायचं काय काय करायचं
याचं परत एकदा वाचन करा. हां, इथे तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे, कारण मी तुम्हाला प्रत्येक दिवशी आठवण करणार आहे आणि आपण इथंच वाचणार आहोत. त्यामुळे परत भले तुम्हाला वेळ नाही मिळाला किंवा विसरलात तुम्ही, तर काहीच काळजी करायची गरज नाही आहे. तर काही गोष्टी अशा आहेत की उद्याची तयारी आपल्याला आजच करायला लागते. त्यामुळे आपण आजच त्या गोष्टींचं वाचन करून ठेवणार आहोत. हां, आता हा जो पॅराग्राफ आहे हा खरं तर आपल्यासाठी नाही आहे, मी वाचते. तुम्हाला सलग 28 दिवस या कृतींचं आचरण करायचं नसेल तर तुम्ही ते वेगळ्या प्रकारे करू शकता. तुमच्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा विषय ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे किंवा सुधारणा करायची आहे, त्याच्याशी संबंधित जादूची एकच कृती तुम्ही निवडू शकता. म्हणजे कसं की पैसा तुम्हाला सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला पैसा हवा आहे. मग 28 दिवसांमध्ये जो कुठे पैशांचा लेसन आहे, मनी, तर तो चॅप्टर तुम्हाला, त्या चॅप्टरची कृती तुम्ही करू शकता आणि त्याचा सलग 3 दिवस किंवा आठवडाभर रोज सराव करू शकता. पण ही गोष्ट कोणासाठी आहे? आपण सगळेच नवीन आहोत. भले काही पार्टिसिपंट्स गेल्या महिन्यातले असू शकतील, पण ते सुद्धा 0 लेवललाच आहेत असं मी समजते. ज्यांनी जवळजवळ 6-7 वेळा किंवा अजूनही जास्त वेळा या पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्यासाठी हे ॲप्लिकेबल आहे. त्यामुळे आपण हा विचारच करायचा नाही आहे की मला फक्त एक मनीचा करायचा आहे किंवा फक्त रिलेशनचा करायचा आहे. आपण सगळे लेसन्स करायचे आहेत रोजच्या रोज. कारण हे वाचा शेवटचं वाक्य. फरक एवढाच की अशा प्रकारे या कृती केल्यास तुमच्या जीवनात बदल व्हायला तुम्हाला जास्त वेळ वाट बघावी लागेल. सो हे आपल्याला करायचंच नाही आहे. 28 दिवसानंतर हे सुद्धा ॲक्च्युली 28 दिवसानंतर काय करायचं आहे हे 28व्या दिवसाचा अभ्यास झाल्यानंतर पुन्हा आपलं एक सेशन होणार आहे. त्या दिवशी मी सांगणारच आहे की नेमकं आपल्याला यापुढे काय करायचं आहे. त्यामुळे हे आपण हा पॅराग्राफ वाचत नाही आत्ता. हा लास्ट पॅराग्राफ वाचा. तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचे अतिरेक होईल का? कधीच नाही. तुमचं आयुष्य जर जास्तच जादूमय होईल का? अशी शक्यता जवळजवळ नाहीच. या कृतीचे तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करत राहा. म्हणजे कृतज्ञता तुमच्या शरीरात, मनात झिरपत राहते आणि ती तुमच्या दुसरा स्वभावच बनून जाते. 28 दिवसानंतर तुम्ही तुमच्या मेंदूत त्याला नव्या तारा बसवता आणि अबोध मनात कृतज्ञ भिनवतात. त्यामुळे कोणत्याही प्रसंगात तुमच्या मनात कृतज्ञता हीच भावना आपोआप निर्माण होते. तुम्ही कृतज्ञतेची तुमच्या दिवसामध्ये समावेश केल्यामुळे तुम्हाला जी जादू अनुभवता येते ती तुमची प्रेरणा बनते, नेत्रदीपक बनते आणि तिची तुम्हाला कमतरता जाणवत नाही. येस. बाकी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो. एखाद्याचं खूप कौतुक केलं तर आपण म्हणतो, म्हणजे त्या व्यक्तीचा पण विश्वास नाही बसत की अरे हा याचा काहीतरी स्वार्थ आहे वाटतं, असं वाटायला लागतं. तर त्या गोष्टीचा पण अतिरेक असतो. एखादं आवडीचा पदार्थ आहे म्हणून खूप खाल्ला तर त्याचा अतिरेक होतो आणि आपल्याला अजीर्ण होऊ शकतं. पण कृतज्ञतेचं तसं नाही आहे की ती खूप केली आहे, अगदी लिमिटच्या बाहेर गेली आहे, असं कधीच होत नाही. जेवढी तुम्ही जास्त कराल तेवढी तुमच्याच फायद्याची आहे. हां, आता हा अगदी महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या आजच्या असाइनमेंटचा. तुमची स्वप्ने काय आहेत? तुमची स्वप्ने म्हणजे काय? तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला लक्षात येत नाही नेमकं माझं स्वप्न काय आहे. त्यासाठी शांत वेळ काढायचा आहे. स्वप्न म्हणजे काय की एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात जर का झाली तर माझं आयुष्य अक्षरशः स्वर्ग बनून जाईल, असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा लक्षात घ्या की ते तुमचं स्वप्न आहे. मग ती गोष्ट एखादी छोटी असू शकते. तुमच्या मिस्टरांनी कधीच आजपर्यंत एखादा कौतुकाचा शब्द काढलेला नाही आहे, पण त्यांनी कधीतरी तुमच्या स्वयंपाकाची तारीफ केली, कौतुक केलं, तो तुमच्यासाठी स्वर्ग असू शकतो. किंवा आजपर्यंत कधीच माझा विचार न करणारे माझे मिस्टर माझ्यासाठी गजरा घेऊन आले किंवा माझ्यासाठी एक फूल घेऊन आले, ही गोष्ट तुमच्यासाठी स्वर्ग असू शकते. तुम्हाला एखादा भले 1 रूम किचनचा फ्लॅट का असेना, पण तो तुमचा स्वतःचा पाहिजे, तो तुमच्यासाठी स्वर्ग असू शकतो. एखाद्याला बंगला बांधायचा असेल, एखाद्याला मूल नाही आहे ते मूल हवं असेल, एखादं नातं आहे की जे खूप मनापासून वाटतं आहे की सुधारावं, जे बिघडलेलं आहे आणि खूप मनापासून इच्छा आहे, तो तुमच्यासाठी स्वर्ग असू शकतो. तर या ज्या गोष्टी आहेत त्यांचा तुम्हाला विचार करायचा आहे की माझ्यासाठी स्वर्ग काय आहे, मला कोणती गोष्ट खूप आनंद देणार आहे. किंवा जॉबच्या ठिकाणी बॉस ॲप्रिशिएट करत नाही आहे, कौतुक करत नाही आहे, किंवा मी केलेल्या कामाचं क्रेडिट मिळत नाही आहे, कोणीतरी दुसराच क्रेडिट घेऊन जातो आहे. जर माझं कौतुक केलं, मला 2 शब्द जरी कौतुकाचे मिळाले तरी तो माझ्यासाठी स्वर्ग ठरेल. सो तुम्ही तुमच्या आयुष्यात डोकावायचं आहे नेमकं तुमच्यासाठी स्वर्ग काय आहे, आणि तो स्वर्ग म्हणजे ही लिस्ट भले कितीही असू दे,
10 असू देत, 20 असू देत, 100, 200, 300, 500 कितीही असू देत, तुम्हाला उद्या शांतपणे बसायचं आहे आणि सगळी लिस्ट लिहून काढायची. काहीही विचार करायचा नाही आहे, ही लिस्ट लिहून काढायची. आता ती कशी लिहायची ते मी पुढच्या पॅराग्राफमध्ये सांगते, की यासाठी तुम्ही संगणकाजवळ बसा किंवा कागद पेन घ्या आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला खरोखर नेमके काय हवे आहे याची यादी करा. संगणकाजवळ बसा हे वाक्य मी सांगेन की खोडून टाका. कागद आणि पेनच घ्यायचं आहे, कारण कागदाशी आणि पेनाबरोबरची जी अटॅचमेंट असते ती वेगळीच असते. आपण निसर्गाशी डायरेक्ट कनेक्ट होत असतो. त्यामुळे संगणक वगैरे हे आत्ताचं लेटेस्ट जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा विचारच करू नका. म्हणजे मी IT ची टीचर आहे तरी पण तुम्हाला सांगते आहे, तर विचार करा. सो नेमकं काय हवं आहे याचा विचार करायचा म्हणजे काय, की एका स्वप्नाचा विचार करा, की समजा तुम्हाला बंगला हवा आहे, बंगला किंवा तुम्हाला घर हवं आहे. मग घर नेमकं काय? बघा, एखादी गरीब व्यक्ती असते, झोपडीमध्ये राहणारी, तिच्यासाठी घर म्हणजे काय असू शकतं, की एखादं पत्र्याचं घर की ज्याला 4 भिंती आहेत, 1 खोली आहे, हे त्याच्यासाठी घर असेल. एखाद्यासाठी काय असू शकतं, एखादा फ्लॅट 1 BHK असू शकतो, 2 BHK असू शकतो किंवा 3 BHK असू शकतो. एखाद्यासाठी घर म्हणजे काय, तर मोठा बंगला असू शकतो. तर मग ही डिटेलमध्ये यादी लिहायची आहे. म्हणजे नेमकं काय, की तुम्हाला किती खोल्यांचा बंगला हवा आहे, किती खोल्यांचा फ्लॅट हवा आहे. बरं, मग प्रत्येक खोली साधारणपणे, ही खोली समजा एक खोली माझ्या आईवडिलांसाठी हवी आहे, एक खोली माझ्या मुलासाठी, एक खोली समजा माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी, हे तुम्ही ठरवायचं आहे. मग ते घर नेमकं कोणत्या एरियामध्ये पाहिजे, कुठल्या सिटीमध्ये पाहिजे, किती मजली पाहिजे, हे सगळं डिटेलमध्ये तुम्ही विचार करायला लागा. जेवढं डिटेल द्याल ना तेवढं अतिशय उत्तम आहे. डिटेल का द्यायचं, एक उदाहरण देते तुम्हाला. गेल्या वेळेला पण मी हे उदाहरण सांगितलं होतं. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाता आणि तुम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि वेटर येतो आणि तुम्हाला विचारतो, येस मॅडम काय हवं आहे, काय आणू जेवणासाठी. तर त्यावेळेला तुम्ही काय म्हणता, अरे यार खूप भूक लागली आहे, आण पटकन काहीतरी, खूप भूक लागली आहे. पण माहिती आहे का तुला, की माझं आहे ना, माझं वजनच खूप वाढतं, खूप जेवले ना की माझं वजनच वाढायला लागतं. माझ्या मिस्टरांचं पण तेच होतं आहे, घरचं खातच नाही आहे, त्यांचं वजनच वाढत चाललं आहे, मग ते सारखं बाहेरच खात असतात. हे आपण असं सांगत बसतो का वेटरला? आपण काय असतो, आपण स्पेसिफिक असतो. आपण त्याला सांगतो की हां मला पंजाबी डिश हवी आहे. बरं, पंजाबी डिशमध्ये तो म्हणणार नेमकं काय हवं आहे पंजाबी डिशमध्ये, तो पण विचारत नाही. खरं तर हे तुम्हालाच सांगायला लागतं, बरोबर. त्या केसमध्ये तो विचारत असेल, रेस्टॉरंटमध्ये गेला तो परत विचारत असेल, हां मॅडम पंजाबी डिशमध्ये तुम्हाला पनीरची ही भाजी आहे, पनीरची ती भाजी आहे, सगळं सगळं सांगेल. पण इथं आपल्याला युनिवर्स विचारणार नाही आहे, त्याला आपल्याला स्वतः आधीच लिस्ट द्यायची आहे डिटेलमध्ये. मग तुम्हाला सांगायला लागेल ना, की मला पनीरची नेमकी कुठली, पनीर माखनवाला हवी आहे का, पनीर बटर मसाला हवी आहे का, अजून काय, हे तुम्हाला सांगायला लागेल. बरं, रोटी कोणती आणायची आहे असं तो विचारेल. मग याच्यामध्ये नान आहे, बटर नान आहे, प्लेन रोटी आहे, बटर रोटी आहे, हे तुम्ही सांगणार. याच्या व्यतिरिक्त तुम्ही ॲडिशनल काय सांगू शकता, की हां बटर रोटी जी आहे ना ती थोडीशी कडक पाहिजे. म्हणजे नॉर्मल ज्या असतात ना थोड्या सॉफ्ट असतात तशा नको आहेत मला, कारण तुम्ही स्वतःची इच्छा सांगितली आहे ना, तुम्ही जी ऑर्डर देताय त्याप्रमाणे तो बनवून आणणार आहे. सो थोडी कडक पाहिजे म्हटलं तो कडक आणून देईल, बरोबर. म्हणजे ही इतकी डिटेलमध्ये तुम्हाला यादी द्यायची आहे. म्हणजे एकेका स्वप्नाचा डीपमध्ये विचार करायचा, डिटेलमध्ये. तुमचे नातेसंबंध, कारकीर्द, आर्थिक, आरोग्यविषयक आणि तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक क्षेत्राबाबत बारीक सारीक गोष्टींचा तपशीलवार विचार करून तुम्हाला काय व्हायचे आहे, काय करायचे आहे किंवा तुमच्याकडे काय आहे याचा त्यात समावेश असावा. ही यादी करताना तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी स्पष्टता, नेमकेपणा आणि तपशीलवार माहिती द्या. पण लक्षात ठेवा, तुम्हाला काय हवं आहे याची यादी करायची आहे. तुम्हाला जे हवं आहे ते कसं मिळवायचं याबाबत काहीही लिहायचं नाही. हाऊमध्ये जायचं नाही, फक्त व्हॉट यामध्येच लक्ष द्यायचं आहे, यातच फोकस करायचं आहे. ते कसं मिळवायचं ते कृतज्ञता जेव्हा तिची जादू घडवेल तेव्हा तीच तुमच्यासाठी ठरवेल. तुमच्यासाठी इटॅलिकमध्ये दिलेलं आहे हे इम्पॉर्टंट आहे. सो कसं याचा विचार तुम्हाला करायचा नाही आहे, तुम्हाला जे हवं आहे ते फक्त लिहित जा, तुम्ही ऑर्डर देत जा. पुढे वाचा. तुम्हाला जर चांगली नोकरी हवी असेल, तुमच्या स्वप्नातील नोकरी हवी असेल, तर त्या कामाविषयीचे तुम्हाला हे कसं हवं आहे याविषयी प्रत्येक गोष्टीचा विचार करा. कोणत्या स्वरूपाचे काम तुम्हाला करायचं आहे? तुम्हाला कामावर असताना काय भावना असाव्यात असं वाटतं? कशा प्रकारच्या कंपनीसाठी तुम्हाला काम करायला आवडेल?
कोणत्या प्रकारच्या लोकांबरोबर काम करायला आवडेल? किती काम करावं असं तुम्हाला वाटतं? हे काम मोठे असावं कोठे असं तुम्हाला वाटतं असं तुम्हाला वाटतं आणि किती पगार तुम्हाला मिळावा असं तुम्हाला वाटतं? असं तुमच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही विचार करा. या कामामध्ये काय असावं याची पुरेपूर स्पष्टता अ, तुमच्यात असावी आणि त्यातील बारीक-सारीक गोष्टीचा विचार करून ते सर्व तपशील नीट लिहून काढा. येस. आता बघा नोकरीचं जर का तुम्ही बेरोजगार असाल आत्ता सध्याच्या घडीला किंवा ज्या कुठल्या जॉबमध्ये आहात तिथे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही आहे. तुम्हाला असं वाटतंय मनात कुठेतरी की नाही मला याच्यापेक्षा चांगला जॉब मिळाला तर खूप बरं होईल. मग तुम्हाला नेमका कसा जॉब हवा आहे? नोकरी हवी तर ती कसली हवी आहे? हे तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. म्हणजे बघा मला जॉब हवा आहे एवढंच जर का तुम्ही सांगितलं तर तो जॉब एखाद्या सिक्युरिटी गार्डचा पण मिळेल. जर का म्हणजे नको असलेल्या कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जाऊन पडाल. असं होऊ शकतं. म्हणून स्पेसिफिक नोकरी जी तुम्हाला हवी आहे ती लिहा. मग त्यामध्ये कोणत्या स्वरूपाचं काम असायला हवं हे तुम्हाला लिहायला पाहिजे. तिथे आजूबाजूची लोकं कशी असणार आहेत, आनंदी असणार आहेत, रटाळ असणार आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. तिथे तुम्हाला काय भावना असतील, काम करताना काय वाटायला हवं हे लिहायचं आहे. त्यानंतर किती तास काम करावं. बघा सॉफ्टवेअर कंपन्याजमध्ये जर का आत्ता इथे कोणी असतील तर माहिती नाही, पण त्यांचं वर्किंग अवर्स खूप असतात. म्हणजे खूप. पण जर का तुम्हाला तसं नको आहे, तुम्हाला स्पेसिफिक 5 किंवा 6 तासासाठी काम करायचं आहे. हां आणि त्याच्यामध्ये पगार तर चांगला पाहिजे. मग पगार किती? तर तो आकडासुद्धा तुम्ही लिहू शकता. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण मी एक एक्झाम्पल सांगते की एकाने 40,453 हा आकडा दिलेला आहे. ऑड फिगर आहे बरं का. असं नाही त्याच्या आजूबाजूची 40,000 मिळाली, त्याला तेवढी रक्कम मिळालेली आहे. 40,453. सो तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही स्पेसिफिक लिहा. आणि जेवढं डिटेल जाता येईल तेवढं डिटेल लिहा. तुम्हाला जर का मुलाच्या शिक्षणासाठी पैसा हवा असेल, त्याला फॉरेनला पाठवायचं आहे एज्युकेशनसाठी किंवा एखाद्या स्कूलमध्ये ॲडमिशन करायची आहे. मग ती स्कूल नेमकी कुठे आहे? कारण हल्ली अशा स्कूल आहेत की ज्यांच्या वेगवेगळ्या ब्रांचेस पण आहेत. मग नेमकी तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये त्याची ॲडमिशन व्हायला हवी असं पाहिजे. त्याच्यासाठी खर्च तुम्हाला लागणार नक्कीच जर चांगली शाळा हवी तर. मग त्याच्यासाठी किती पैसे असायला हवेत, तुमच्याकडे किती पैसा यायला हवा तो तुम्ही लिहू शकता. का तर तो शाळेच्या फीसाठी, पुस्तकांसाठी, जाण्या-येण्यासाठी या सर्व गोष्टींसाठी हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि हे खरोखरच एक अशी व्यक्ती आहे की जिचं रिसेंटली मी उदाहरण ऐकलेलं आहे, अनुभव ऐकलेला आहे की दिल्लीमध्ये मॉडर्न स्कूल म्हणून आहे जिथे तिला तिच्या मुलीची ॲडमिशन व्हावी. दोन्ही मुली आहेत तिला आणि मोठ्या मुलीची ॲडमिशन व्हावी अशी इच्छा होती. छोट्या मुलीची पण करायची आहे, पण तिच्याबद्दल तिने एवढा जास्त विचार नाही केला आणि मोठ्या मुलीसाठी ती रोजच्या रोज ग्रॅटिट्यूड लिहित राहिली. हे जे आपण आता पुढे शिकणार आहोत कृतज्ञता ती लिहित राहिली आणि जवळजवळ 5 महिन्यानंतर तिला जिथे पॉसिबिलिटी नव्हती तिला मुलीला मिळण्याची, ॲडमिशन मिळण्याची, तिथे तिला ॲडमिशन मिळाली. आणि तो एक्सपिरियन्स म्हणजे खरोखरच इतका अमेझिंग, इतका आनंद होता तिच्या चेहऱ्यावरती. सो अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. जर तुम्हाला अशी इच्छा आहे की कुठेतरी फॉरेन ट्रिप करावी किंवा इंडियामध्ये सुद्धा कुठेतरी ट्रिप करायची आहे, तर ती कोणाबरोबर जायचं आहे, कोणत्या पर्टिक्युलर एरियामध्ये जायचं आहे आणि तिथे नेमकं तुम्हाला काय पाहायचं आहे. बघा इथे तुम्हाला आधी अभ्यास पण करायला लागणार आहे. काय अभ्यास? समजा तुम्ही एखादी कंट्री लिहून टाकली आणि त्या कंट्रीमधलं तुम्हाला काही माहिती नाही आहे. गुगल आहे आपला कायम आपल्याबरोबर आपली साथ देणारा. गुगलवरती जा, गुगलची माहिती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते डेमो व्हिडिओज पण असतात. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, तुमची डेमो टूर पण घडून आणते. गुगलमध्ये आहे बरेच ऑप्शन. तर ती टूरसुद्धा तुम्ही ॲक्च्युली तो अनुभव घेऊ शकता. आणि मग तिथे तुम्हाला जर का आवडलं किंवा नाही आवडलं समजा, तर ते तुम्ही रिजेक्ट करू शकता ते ठिकाण. तुम्ही दुसरी कंट्री बघा, दुसरा एखादा एरिया बघा. तुम्हाला तिथे काय बघायचं आहे हे सगळ्या डिटेलमध्ये आणि असं फील करा की तुम्ही ॲक्च्युली तिथे आहात. तुम्ही ते बघताय आणि तुमच्याबरोबर कोण आहे, तुमची बायको आहे किंवा तुमचे मिस्टर आहेत, मुलं आहेत किंवा अजून एखादे नातेवाईक आहेत, फ्रेंड्सपैकी कुणी आहे, हे सगळं तुम्हाला डिटेल लिहायचं आहे. जर तुमचं लग्न नाही झालेलं, तुम्हाला जोडीदार हवा आहे, तर त्याच्यामध्ये स्पेशल वैशिष्ट्य काय असायला हवे. म्हणजे बघा काही जण एवढं लिहून मोकळे होतात की माझं लग्न व्हावं, मला योग्य जोडीदार मिळावा. योग्य म्हणजे काय? असं काही नाही आहे की देवाला सगळं कळतं. हे आपला खरं तर गोड गैरसमज असतो की देवाला सगळं माहिती असतं, देवापासून काय लपलं आहे. हा विचार करा की ज्या वेळेला एखाद्या आईला 10 मुलं आहेत म्हणजे मॅक्सिमम 10 नंबर घेतलेला आहे, तर असं नाही होऊ शकत की प्रत्येक मुलाकडे ती तेवढा न्याय देऊ शकेल किंवा प्रत्येकाचं काय काय आवडीचं आहे ते बघू शकेल.
बरोबर ना? जर का एखाद्या मुलाने सांगितलं, की "मम्मी मला मॅगी पाहिजे." तर आईला लक्षात येणार आहे, हां, याला आत्ता मॅगी पाहिजे, याच्यासाठी मॅगी करायची आहे. बरोबर? त्याप्रमाणे देवाकडे इतकी म्हणजे आपण सगळे देवाची लेकरं इतकी सारी आहोत, की देवाला आपल्याला सांगायला पाहिजे. देव म्हणा किंवा सृष्टी म्हणा, काही म्हणा. पण त्याला आपल्याला ही तपशीलवार सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, की नेमकं कसं हवं आहे. तुम्हाला तुमचा होणारा नवरा जाड हवा आहे, बारीक हवा आहे, स्लिम हवा आहे, फिट हवा आहे, किंवा आत्ता जर का तुम्ही मॅरिड आहात आणि तुमच्या जोडीदाराबद्दल तुम्हाला काही गोष्टी अशा हव्या आहेत, की ज्याच्यामध्ये ह्या फिजिकल गोष्टी, फिजिकल ॲपिअरन्स असू शकतो, किंवा मानसिक किंवा त्याच्या स्वभावामधल्या काही गोष्टी असू शकतात. जे तुम्हाला हवं आहे ते लिहा. ते रिलेशन कसं असायला हवं ते लिहा. तुमची तब्येत म्हटली, हेल्थच्या लेसनमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, पण आत्ता वरवर सांगते की तब्येत म्हटली की त्याच्यामध्ये मेंटल, फिजिकल हेल्थ आणि इंटरनल हेल्थ या सगळ्या गोष्टी येतात. फिजिकल हेल्थ म्हणजे काय, त्याच्यामध्ये केससुद्धा असू शकतात, की तुम्हाला केस अगदी दाट व्हायला हवे असतील, काळे असावे असे वाटत असतील, किंवा तुमची स्किन अजून आणि अजून चमकावी, शायनी असावी असं वाटत असेल. इंटरनल हेल्थ तुमचं अजून काही चांगलं असावं असं वाटत असेल, ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त एखादी काय म्हणता येईल पर्सनल डिझायर असेल, एखादी वैयक्तिक इच्छा, त्याबद्दल पण तुम्ही बारीक सारीक गोष्टी लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, वैयक्तिक काय असू शकते, की मला एखादी पर्टिक्युलर एखादी वस्तू घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल फ्रीज घ्यायचा आहे. फ्रीज मग साधारण तो किती इंची असावा, कोणत्या रंगाचा पाहिजे, डबल डोअरचा का सिंगल डोअरचा पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. कन्व्हर्टेबल पाहिजे का, म्हणजे डबल डोअरचा असेल तर तो कन्व्हर्ट करू शकतो ना आपण नॉर्मल फ्रीजरमध्ये किंवा नॉर्मल याच्यामध्ये, तो हवा आहे का, हे सगळं तुम्ही डिटेलमध्ये आणि साधारण काय रेंजपर्यंत असायला हवा हे डिटेलमध्ये लिहू शकता. तुम्हाला काही कामगिरी करायची आहे, म्हणजे काय, एखादं काही गोष्टी साध्य करायची आहे. तुम्ही एखादी एक्झाम देताय, बोर्डाची एक्झाम आहे किंवा श्री आहे की नाही माहीत नाही, त्याची आत्ताची जी काही एक्झाम असेल ती त्याला ॲपियर व्हायचं आहे, 8वी 9वीची एक्झाम आहे आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक मार्क हवेत, ते सुद्धा मिळवलेले आहेत मुलांनी. 25 पैकी मला 23 मार्क हवेत, तर 23 मार्क एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये सांगितले तर ते मिळालेले आहेत. त्यामुळे इथं शंका घेऊ नका, एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. असं कसं शक्य, असं कसं होईल, असं जर का विचार आला मनात तर ते होणारच नाही आहे. तो विचारच करायचा नाही आहे आपल्याला फक्त ऑर्डर द्यायची आहे. तुम्हाला एखादी UPSC MPSCची एक्झाम क्लिअर करायची आहे, CAची एक्झाम क्लिअर करायची आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे नेमकेपणाने, स्पष्टपणाने. एखादा अवॉर्ड मिळवायचा आहे, एखादं स्पोर्ट्समध्ये काही व्हायचं आहे किंवा म्युझिशियन बनायचं आहे, कुठल्याही फील्डमध्ये, इथे दिलेले आहेत भरपूर फील्ड, तर हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. पण एवढं लक्षात ठेवा की हे जे काही तुमचं ड्रीम आहे ते फिक्स पाहिजे. 4 आठवड्यांनी किंवा 2 महिन्यांनी तुम्ही असं म्हणायला नाही पाहिजे, अरे जाऊ दे, CA नाही करत मी, CA सोडून देतो, मी आता ICWA करायला घेतो. नाही चालणार. जे तुमचं ड्रीम आहे ते तुमचं फिक्स असायला पाहिजे. तळ्यात मळ्यात करत राहिलात तर ते कधीच पूर्ण नाही होणार. येस. सो या तुमच्या पूर्ण आयुष्यात तुमची स्वप्न नेमकी काय आहेत याचा पाठपुरावा करून ही यादी तुम्ही करत राहावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. यादी करत राहावी याचा अर्थ काय, यादी एकदाच करायची नाही आहे, हे आपण पुढे बघणार आहोत. आत्ता तर मी सांगितले त्याप्रमाणे सगळी लिस्ट लिहून काढा. लिहिण्याला खूप महत्त्व आहे, लिहून काढा. हात दुखला तरी चालेल, पण सगळी लिस्ट जेवढीही तुमची स्वप्न आहेत ती सगळी लिहून काढा. हां, आणि काही वेळेला असं होतं की मला नेमकं आठवत नाही आहे की माझं स्वप्न काय असावं, तर त्यासाठी इथे तुम्हाला आयडिया येण्यासाठी दिलेली आहे, एरिया दिलेला आहे. पहिला एरिया बघा, आरोग्य आणि शरीर. इतकं महत्त्व आहे आरोग्याला म्हणून लिस्टमध्ये देताना पण त्यांनी त्याला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. आरोग्य आणि शरीर. मग आरोग्याबद्दल तुमचं काय काय आहे स्वप्न, हे सगळी स्वप्न, एक स्वप्न असेल, 2 असतील, 3 4, ती सगळी लिहून काढा. कारकीर्द आणि काम, तुमचा बिझनेस असेल, तुमचा जॉब असेल, किंवा तुम्ही हाऊसवाईफसुद्धा असाल. हाऊसवाईफ असलात आणि तुम्हाला स्वतःला वेळ देता येत नाही आहे, दिवसच्या दिवस असाच कामात जातो आहे, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते लिहू शकता. पैशांच्या बाबतीत, नातेसंबंध, रिलेशन, कोणाबरोबर, एखाद्या व्यक्तीचं जरी लिहिलं तुम्ही तरी चालणार आहे. या व्यक्तीबरोबरचं माझं नातं असं आहे, असं असायला हवं. वैयक्तिक तीव्र इच्छा, भौतिक गोष्टी म्हणजे कार, बंगला, ह्या सगळ्या गोष्टी. सो त्या एरियामध्ये तुम्ही समाविष्ट करत जा. इथे मी तुम्हाला एक आयडिया देते. ओके, एकदा का तुम्हाला काय हवं आहे याबाबत तुमच्या स्पष्टता आली की तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडून यावा, यासाठी कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीला नेमकी दिशा देऊ शकता. ही दिशा कशी द्यायची हे आपण पुढे बघणार आहोत. सो अतिशय उत्कंठापूर्ण, पुलकित करणाऱ्या, अंगावर रोमांच उभं करणाऱ्या आणि आत्तापर्यंत कधी न घडलेल्या साहसासाठी तयार व्हा. ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. आता मी इथे एक सांगेन तुम्हाला आयडिया देते
की हे जे एरिया दिलेले आहेत ना, तुमची मी असं सजेस्ट करेन की स्वप्नांसाठी एक वेगळी नोटबुक ठेवा. ती छोटी असली तरी चालेल, पण किंवा रफ एखादी वापरली तरी चालेल. पण ती पूर्ण ब्लँक करून टाका. जे काही रफ पेजेस आधी लिहिलेलं असेल तर ते पेजेस सगळे काढून टाका. मी हे आत्ता का सांगते आहे, की आत्ता लॉकडाऊनमुळे कदाचित तुम्हाला नवीन नोटबुक करता येणार नाही. कारण शॉप्स तसे अवेलेबल नसतील तर. सो एक एरिया घ्या, आरोग्य आणि शरीर. हां, त्याच्यामध्ये लिस्ट करत गेलात. आत्ता तुम्हाला काही आठवत नाही आहे. पुढचे 2-3 पेजेस ब्लँक ठेवा. नवीन पेजवरती कारकीर्द आणि काम म्हणजे जॉब. मग जॉबसाठी काय काय हवं ते लिहा. एक पेज भरलं. तुम्हाला आता पुढचं काही आठवत नाही आहे जॉबमधलं. अजून 2-3 पेजेस ब्लँक ठेवा. का? कारण ही आपली स्वप्न आहेत. ही आपण आपल्याला हवी तेव्हा ॲड करू शकतो. हवी तेव्हा डिलीट करू शकतो, खोडू शकतो. हे लक्षात घ्या. असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की मी खोडलं तर चालणार आहे का? बघा, जशी जशी तुमची ड्रीम्स पूर्ण होत जातील ना, तसं तसं तुम्हाला टिक करत जायचं आहे. हां, आणि जर का तुम्हाला नंतर आठवलं की मला हे ड्रीम ॲड करायचं ते तुम्ही ॲड करू शकता. ओके, थँक्यू सो मच. येस, थँक्यू राहुलजी. खूप छान वाचलं, व्यवस्थित वाचलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस. थँक्यू मॅम. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू. काही डाऊट आहे आजच्या आपल्या लेसनमध्ये? स्वप्नांविषयी काही डाऊट आहे? काही डाऊट असू शकतो, तुम्ही विचारू शकता. थँक्यू सोनालीजी. अनम्यूट करू शकताय का तुम्ही? येस. ओके, अनम्यूट करू शकता. सोनालीजी अनम्यूट करा. मॅम, आपण जी लिस्ट आहे आता पूर्ण एकदा केली की ती पुन्हा करायची गरज आहे का? एकदा हां फायनल झाली समजा सगळ्या एरिया मधली, हां हां, तर ती राईट. पुन्हा आपण लिहायचं आहे का? येस, तुम्ही आधीचे पार्टिसिपंट्स आहात त्यामुळे तुम्ही तेव्हा लिहिलेली आहे ड्रीम्सची. बरोबर. तर ड्रीम्सला ना जेवढी एनर्जी देऊ ना तेवढं चांगलं असतं. त्यामुळे खरं तर ती परत लिहिणं उत्तम आहे. लिहा, नक्की लिहा. सगळी लिहून काढा परत. जर त्यातलं एखादं ड्रीम पूर्ण झालं आहे, 4 ड्रीम्स पूर्ण झालेत, ते लिहू नका. पण बाकीचे ड्रीम्स लिहा. 100% लिहा. ओके. येस. आणि सोनालीजी, सॉरी, काल तुम्ही काहीतरी शेअर केलेलं होतं का, डाऊट विचारलेला? मी शेवटी म्हटलं होतं पण मी पण विसरून गेले. तुम्ही विचारू शकता डाऊट. मायग्रेनचं काय? टाइम नाही, डाऊट नव्हता तो. राईट. माझं हे होतं, शेअरिंग होतं. ओके येस, ब्लेसिंग्स बद्दल ब्लेसिंग लिहिल्या होत्या मी, ओके. तर त्याच्याबद्दल होतं. म्हणजे मग मला शेअर जो करू कुठे शकता. मी म्हणजे आत्ता मायग्रेनचा सांगितलं तर, त्रास. हां, आत्ता सांगितलं तर जरा लोकांना पण एनर्जी मिळेल, पॉझिटिव्हिटी येईल. बरोबर. येस, मायग्रेनचा त्रास असल्यामुळे मला जे सायट्रिक फूड असतात म्हणजे सगळे आंबट पदार्थ, त्याच्यातलं थोडं जरी खाल्लं तरी मला त्रास व्हायचा. पण मग मी ते ब्लेसिंग्स मध्ये लिहिलं माझ्या. त्याला हे केलं की मी काय म्हणजे हे गोड, आंबट, तिखट काही खाल्लं तरी मला अगदी फ्रेश वाटतं. माझं म्हणजे असंच मी लिहिलं ते आणि ते रीड करत गेली. तर म्हणजे मी अगदी तुम्हाला सांगते जवळपास 2-3 वर्ष झाले कैरी खाल्लेली नव्हती. लिंबू सरबत पिलेलं नाही. तर ह्या वर्षी मी एक कैरी एकटीने खाल्ली पूर्ण आणि त्या दिवशी वाव, मला खूप आनंद झाला आणि अमेझिंग. मला काहीच त्रास झाला नाही. वाव, ग्रेट. तर तो एक छान एक्सपिरियन्स होता. सुपर्ब शेअरिंग. अतिशय म्हणजे तुम्हाला वाटत थँक्यू. असेल की हे छोटंसं शेअरिंग आहे, पण नाही. इतकी ग्रेट अचिव्हमेंट तुम्ही केलेली आहे. म्हणजे विजय मिळवलेला आहे खरं तर मायग्रेनवरती. येस, खूपच सुंदर. खरंच खरंच. येस येस. आणि ते म्हणजे माझ्यासाठी पण अनबिलिव्हेबल होतं की असं कसं काय झालं. तर आता घरातले तेच म्हणतात, तू ते केलं, आता तू याच्यासाठी नाही लिहिलं का? मी परत काही सांगितलं, एखादी कंप्लेंट आली तर मग तू ते पण लिही. ते नाही लिहिलं का तू? ते पण ओके लिहून काढ. असं ओके. चालू असतं. गुड टू हिअर की थँक बाकीचे सुद्धा तुम्हाला सपोर्ट करतायत घरातले. त्याबद्दल खूप छान. येस मॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स. आर्टिस्ट थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके. अजून कोणाचे अनुभव आहेत जे गेल्या सेशनमध्ये होते, ज्यांनी केलेली आहे ही आपली जर्नी आणि अनुभव आलेले आहेत? पंकजजींनी पण गेल्या वेळेला शेअर केलेले होते अनुभव. अ, हो, अ, हो. आणि त्याचं म्हणजे अनएक्सपेक्टेड 25% सॅलरी हे रेज झालीये सॅलरी. जी येस. डिपार्टमेंटमध्ये कोणाचीच नव्हती झालेली. त्याने फक्त चेक लिहिला होता आणि त्याच्यात लिहिलं होतं की माझं हे रेज व्हावं, इन्क्रिमेंट व्हावं आणि खूप अनएक्सपेक्टेड आहे. 25% हाईक होणं हे म्हणजे अनकॉमन थिंग आहे. खरंच ना. अक्षरशः शहारे येस. येतात त्यावेळेला असे अनुभव ऐकले जातात. हो. खरोखरच. पूजाजी आणि तुमचा विचार लिहिल्यानंतर करेल. तिसऱ्याच दिवशी झाला होता तो. हां, हां. त्याच्यानंतर मी माझ्या मिस्टरांचा पण बिझनेस आहे त्यांच्यासाठी अप्रॉक्सिमेटली एक अमाउंट लिहिली होती
की इतक्या लाखाचा बिझनेस आपल्याला मिळणार आहे आणि तो खरंच दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी त्यांनी मला घरी आल्याला सांगितलं की ही ऑर्डर आपल्याला मिळालेल्या आहेत आणि जवळपास 5 लाखाच्या जवळच अमाउंट होती ती पण. खूप ग्रेट, काही डिफरन्स नव्हता. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सुपर. येस, पूजाजींचे पण काही अनुभव आहेत. पूजाजी तुम्हाला शेअर करता येतील? शेअर करायला आवडेल? ॲक्च्युली पूजाजींचे भाऊ जे आहेत त्यांनी मला नंतर नाही, बहिणीने कळवलेलं होतं. तर तुम्हाला शेअर करायला आवडेल? हो मॅम, आवडेल ना. मी वाटच बघत होती मी तुम्ही मला कधी भेटता आणि मी तुम्हाला सांगते. ओके. सांगा, सांगा. मी सुद्धा मी अगदी वाट बघते आतुरतेने. 4 महिने 5 महिने तुमचा माहेरी आवाज थोडा होती. बारीक येतोय. थोडा मोबाईल हो वापरत का? असाल तर जवळ धरा. हां, बारीक येतोय आवाज. हां. 4 महिने माहेरी होती हं, हं. आणि म्हणजे सासरी येण्याचे काहीच चान्स नव्हते. म्हणजे डिव्होर्सपर्यंत अशी चाललेली होती ती प्रोसिजर. पण थँक मॅम तुमच्या म्हणजे मी माझे सासरे आहे. वॉव! ग्रेट. माझ्यामुळे काही नाहीये. मी तुम्हाला आधीच क्लिअर करते. माझ्यामुळे काही नाही. हे सगळं रॉन्डामननी लिहिलेल्या पुस्तकामुळे. सो या पुस्तकाला देव माना आणि त्याला खरोखरच देव नाही मानूनच याच्या आधी त्याची पण सेवा करा. वाचलेलं प्रत्येकाने आम्ही 5 बाई आमचा एक भाऊ सगळ्यांनी आम्ही वाचलेलं ते पुस्तक. पण काय एवढं समजलं नाही. तुम्ही एवढं क्लिअर समजावून सांगितलं आम्हाला आणि मग आमचं रिलेशनशिप पण खूप चांगलं चाललंय. थँक यू. थँक्यू मॅम, खूपच छान. थँक्यू. म्हणजे मी खूपच छान. हे सांगते पण मला कळत नाही. खूपच मस्त. असेलच. सुंदर, सुंदर आणि ते अनुभव. ग्रॅज्युएशन ते त्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून आतापर्यंत रोज सकाळी दिवशी ते डोळ्यावर पाणी मारलं तर पहिलाच ते भाग राहिले. अजून एक दिवस पण मिस नाही केला. गुड. तेव्हा मला जरा जरा बघायची मोठ्याने त्यांची बोला. आवाज अजूनही बारीक येतोय. क्लिअर कळत हॅलो. नाही. हां. हा ती दुनिया दुनिया त्याच्यातच मला राहायचं आहे. मला त्याच्यातून बाहेर नाही पडायचं. येस. एकदा या जर्नीमध्ये आल्यानंतर कोणालाच वाटत नाही त्याच्यातनं बाहेर पडावं. खरोखरच. एकदा जादू अनुभवायला लागल्यावर घरातली माहेर सासरीचे लोक पण खूप प्रेम करतात माझ्यावर. खूप चांगली आहेत सगळी. सुंदर. येस. हीच व्हेरी गुड. पॉझिटिव्हिटी पाहिजे. तुमच्या गुड, बोलण्यामध्ये गुड. आता असंच राहायला पाहिजे, की माझ्यावर सगळे प्रेम करतायत. सासरचे, माहेरचे सगळेजण प्रेम करतायत आणि मी सगळ्यांना हवी-हवीशी वाटते. बस ते एवढंच आहे ना. म्हणा. येस. हा ते पण मी रोज बोलते. तुम्ही जे जे सांगितले ना ते रोज बोलते मी आरशात उभी राहून आणि मी खूप हसते गुड, आरशासमोर. गुड. सुंदर, काय सुंदर. करते मी? बघा सुरुवातीला आपल्याला कॉन्फिडन्स नसतो आरशासमोर जाऊन बोलण्याचा स्वतःबरोबर. पण आता आपण किती कॉन्फिडेंटली बोलू शकतो. वॉव! हा, खूपच छान माझं पूजा. सांगता तुझे कसं काय आले? मस्त. कॉंग्रॅच्युलेशन. हा, खूप मनापासून हा. अभिनंदन. कीप इट अप. येस. अजून कोणाला शेअर करायचंय? हा दीप्ती मला एक बोला, शेअरिंग बोला. करायचंय. बोला. अ, आपण जेव्हा पण आपलं सेशन सुरू करतो ना तेव्हा एक एनर्जेटिक फिलिंग आपल्या मध्ये यायला पाहिजे. म्हणजे कुठला तरी असा शब्द उच्चारला पाहिजे. वा, वाव असे जर शब्द जेव्हा आपण उच्चारतो ना अ, जेव्हा जेव्हा उच्चारतो तेव्हा तेव्हा ती एनर्जी रेज होते. तर येस, ते येस. तुम्ही सगळ्यांनीच ते इम्प्लिमेंट करावं. मी तर करतोच. तुमच्याही जीवनामध्ये तुम्ही वाव, वाह, अरे वाह! असे शब्द वापरा तुम्ही. येस. बघा किती एनर्जी रेज होते ती. नक्की, नक्की अतुलजी. थँक यू फॉर सजेशन. आपण नक्कीच याचा विचार करू आणि अंमलात पण आणू. नक्कीच. थँक यू. थँक यू, थँक यू थँक यू. सो मच. ओके. थँक यू सर्वांनाच. ओके, आपल्याला अफर्मेशन्स लिहायचे आहेत. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. Yes. Write down today's affirmations. I deserve the best. I deserve the best. मराठीमध्ये मी उत्तम गोष्टींसाठी पात्र आहे.
मी उत्तम गोष्टींसाठी पात्र आहे. आय ॲम फोकस्ड. आय ॲम फोकस्ड. फोकसला मराठीमध्ये शब्द काय येईल? कोणी सांगू शकता का? फोकस्ड. केंद्रित, सॉरी. लक्ष गाठणे. हां, लक्ष. ओके. हे मराठीमध्ये कसं करता येईल? आय एम फोकस्ड. बघा, शोधा. ओके. आय एम एन्जॉईंग माय लाईफ. आय ॲम एन्जॉईंग माय लाईफ. मी माझं आयुष्य आनंदात व्यतीत करत आहे. मी माझं आयुष्य आनंदात व्यतीत करत आहे. आय ॲम अ विनर. आय ॲम अ विनर. म्हणजेच काय? मी जेता आहे. जेता म्हणजे किंवा मी विजेता आहे. मग हे विजेता कुठल्याही पद्धतीमध्ये, कुठल्याही एरियामध्ये असू शकतो. मी विजेता आहे. आय एम अ विनर. माय करिअर इज रॉकिंग. माय करिअर इज रॉकिंग. जर एखादा कोणी इथे बिझनेसमन असेल तर हे त्यांना ॲप्लिकेबल आहे की माय सेल्स आर डबलिंग. माझा सेल म्हणजे काय म्हणता मॅम येईल? तुम्ही मागचं रॉकिंगचं रिपीट करू शकता का? हां हां. माय करिअर इज रॉकिंग. रॉकिंगला मराठी काय शब्द घेता येईल? रॉकिंग म्हणजे काही मराठीमध्ये चांगला पॉझिटिव्ह शब्द तुम्ही वापरा की माझं करिअरला काय म्हणता येईल? माझा व्यवसाय किंवा माझा जॉब काही वापरा. की जो रॉकिंग आहे म्हणजे यशाच्या शिखरावर आहे असं वापरलं तरी चालेल. आणि बिझनेसमन किंवा बिझनेसवुमन असतील तर त्यांच्यासाठी माय सेल्स आर डबलिंग. माय सेल्स आर डबलिंग म्हणजे काय मराठीमध्ये? माय सेल म्हणजे खर्च हा शब्द माझी होईल. विक्री दुपटीने होते. हां हां, विक्री. माझी विक्री दुपटीने होत आहे असं केलं तरी चालेल. येस. माय सेल मॅम, माय सेलच्या पुढे माय सेल्स आर डबल हा शब्द आहे ना, त्याला ING लाव. डबलिंग. श्री, आवडतायत का तुला हे सेशन्स? श्री, हो मॅम. करणार तू? करतोयस ना ड्रीम्स वगैरे? हो ओके. बरं श्री, अजून एक गोष्ट आठवली मला, तुला सांगायचं विसरून गेले 2-3 दिवसात. तुझ्या मित्रांना शक्य असेल तर याच्यामध्ये इन्व्हाइट कर. तुझे कोणी जवळचे मित्र असतील, बिल्डिंगमध्ये राहणारे, अपार्टमेंटच्या शेजारी राहणारे, जिथे कुठे तू राहतोस तिथे, किंवा स्कूलमधले फ्रेंड्स असतील, त्यांना मी उद्या लिंक पाठवून देईन तुला. त्या लिंकच्या थ्रू त्यांना जॉईन व्हायला सांग. तुला पण मजा येईल ना तुझ्या वयाचे कोणी बरोबर असले तर? हो ना, मॅम. सांगशील ना? मॅम सांगेन. ओके. येस. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच ऑल. येस, मी रेकॉर्डिंग स्टॉप करते.